उद्धव ठाकरेंना निवडणुका पुढे ढकलायच्या होत्या, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तसं होणं शक्य नाहीये, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. काँग्रेस आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर ठाम, सूत्रांची माहिती. मनसेसोबत युती नको अशी काँग्रेसची भूमिका. स्थानिक पातळीवरती झालेला निर्णय हायकमांडला कळवणार, सूत्रांची माहिती. राहुल गांधींची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. मतचोरीच्या अनुषंगानं काही गौप्यस्फोट करण्याची शक्यता, तर लवकरच हायड्रोजन बॉम्ब फोडणार अशी केली होती घोषणा. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार आज कोल्हापुरात एकाच मंचावर येणार. पुढारीचे प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवसाच्या सोहळ्याला हजेरी लावणार. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित असणार. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला. रवींद्र धंगेकरांचा ट्विट करत आरोप. रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा दावा. जखमींची धंगेकरांनी रुग्णालयात जाऊन घेतलीय भेट. मुंबईतील विविध भागांमध्ये उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर. उत्तर भारतोगे तो पिटोगे असा बॅनरवर उल्लेख. मातोश्री निवासस्थानाबाहेर लावलेले वादग्रस्त बॅनर पोलिसांनी हटवले. मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीचा वाद हायकोर्टात. तुर्तास उमेदवारांची यादी जाहीर करण्यास कोर्टाची अंतरिम मनाई. एमसीएच्या माजी कार्यकारिणी सदस्यांमार्फत रिट याचिकेद्वारे निवडणूक प्रक्रियेला आव्हान.